नमस्कार. आज आपण आपले जे सिरियल्स आहेत आणि ज्याला आपण सिरियल आणि पल्सेस आणि याची जी पौष्टिकता आहे याच्याबद्दल बोलू. आपण जे मेकॅनायझेशन केलं म्हणजे यंत्रणा वापरायला सुरुवात केली, आपल्या शेतामध्ये केमिकल पद्धतीचा वापर सुरुवात केला, आपण चांगले हायब्रिड सीड वापरायला सुरुवात केली, कुठे कुठे तर जेनेटिक मॉडिफाईड सीड पण वापरायला सुरुवात झाली आहे. हे सगळं केल्यामुळे झालं काय तर आपली जी पौष्टिकताचा जो दर आहे तो तुटला. म्हणजे जागतिक दर्जेवर पाहिलं तर 42% तुटला आणि इंडियाच्या हिशोबाने पाहिलं 48% आपली पौष्टिकता कमी झाली. म्हणजे आपण काय सांगतो आमच्या पुढच्या जनरेशनला, मुलाबाळांना किंवा आपल्या समाजाला की आता ना तुम्ही डबल अन्न खा तरच तुम्हाला तेवढं पोषण मिळेल. हे शक्य नाही. तर आता याला बदलायचं कसं? तर झायडेक्सनी याचा बदल करण्याकरता काही ब्रँड न्यू टेक्नॉलॉजीचं अनुसंधान केलं आणि ते आम्ही शेतीच्यामध्ये कसा बदलाव आणेल ते मी तुम्हाला सांगतो. आम्ही झायडेक्समध्ये एक मिनी किट देतो. या मिनी किटमध्ये आम्ही बायो फर्टिलायझरच्या 3 प्रकार देतो. म्हणजे मायक्रोरायझा असतं, NPK असतं आणि झिंक असतं. आणि हे एक ज्याला आपण म्हणतो झायटॉनिक टेक्नॉलॉजीच्या प्लॅटफॉर्मवर दिलेलं आहे. म्हणजे पॉलिमर बेस्ड. यांनी काय होतं की यांनी आपली जमीन 8 किलो प्रति एकरच्या हिशोबाने टाकावं लागतं. एकदम नरम आणि भुरभुरी करण्यामध्ये आपल्याला मदत होते. आता तुम्ही विचार करा की जर तुमची जमीन नरम आणि भुरभुरी झाली तर आता तुमचं झाडांचं क्षेत्र, सफेद मुळ्यांचं क्षेत्र मोठं होईल ना. म्हणजे कमीत कमी दुप्पट, तिप्पट, चौपट होईल. आणि तुम्हाला हे दिसेल की हे जे मायक्रोरायझा असतं, पपून जे असतं ते सिम्बायोटिकली तुमच्या झाडांच्या बरोबर जुडतं, त्याच्यामध्ये पेनिट्रेट करतं आणि एक हायफी नेटवर्क बनवतं. म्हणजे एकदा सूक्ष्म जाळ ज्याला म्हणतो आपण. तर त्याला तुम्ही आता काय केलं म्हणजे तुमचं झाडांचं क्षेत्र मोठं पण केलं आणि घन पण केलं, घनदाट झालं. म्हणजे तुमची पाणी घेण्याची जी ताकद आहे ती वाढली, तुमची पोषण घेण्याची ताकद वाढली. आता तुम्ही इमॅजिन करा जर तुमच्या झाडांच्या क्षेत्रामध्ये सगळे विटॅमिन्स, एन्झाईम्स, अँटीऑक्सिडंट्स, प्रोटीन आणि पेप्टाइड्स आणि हे सगळे जे चांगले पदार्थ आहेत जे आपल्याला पोषण देतात, फायबर्स, हे सगळे मोठ्या प्रमाणात जेव्हा तयार होतात तर जर कमी पाण्यामध्ये जर ते असले म्हणजे एक्सेस वॉटर नसलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये चांगली घनता मिळते. म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड सप्लाय मिळेल. म्हणजे तुमची न्यूट्रिशनल डेन्सिटी तुमच्या सिरियलमध्ये किंवा तुमच्या पल्सेसमध्ये वाढेल. हे झालं पाहिजे. दुसरं जे बदलाव आपण आणलेलं आहे की पानांमध्ये, फायलोस्फिअरमध्ये, म्हणजे जो आपल्या शेतामध्ये जे पानांचा जो घेर असतो, झाडांचा दांड्या आहेत, पानं आहेत, याच्यामध्ये खूप ॲक्टिव्हिटी होते. फोटोसिंथेसिस होतं, बाकीच्या पुष्कळ प्रक्रिया होतात. तर यांना ॲक्सेलरेट करण्याकरता आम्ही एक झायटॉनिक सुरक्षा म्हणून आणलेलं आहे प्रोडक्ट. तर हे काय करतं की रात्री जे ओसाचं पाणी आपल्या शेतामध्ये येतं तर याची एक लेयर बनते. तर पॉलिमरची लेयर आणि एक जैविक झिंकची लेयर बनते आणि हे त्या दवाच्या पाणीला ओढून घेतं आणि याच्यामध्ये CO2 चांगला विरघळलेला असतो. तर जेव्हा तुम्हाला CO2 आणि पाणी मिळालं आणि फुकटात मिळालं तर
जेव्हा तुम्हाला सूर्यकिरण येतील तर तुम्हाला हे लक्षात येईल की तुमची फोटोसिंथेसिस आता जोराने होतं, म्हणजे झाडाला एनर्जी मिळते, झाडाची कार्यक्षमता वाढते आणि म्हणून तुमचं जे न्यूट्रिशनल डेन्सिटी आहे ती वाढेल. आणि हे दोन प्रकार मला वाटतं की आपला जो न्यूट्रिशनल इम्बॅलन्स आपल्या अन्नशृंखलेमध्ये आलेला आहे याला बरोबर करण्याकरता तुम्हाला मदत करेल. धन्यवाद.